आज आपण आवळ्याचं लोणचं कसं करायचं ते बघणार आहोत. अगदी सोपी पद्धत आहे. वर्षभर कसं टिकवायचं. हे आवळे जास्त प्रमाणामध्ये हिवाळ्यामध्येच मिळतात. याआधी आपण व्हिडिओमध्ये आवळ्याची कँडी बघितलेली आहे. मोर आवळा पण बघितलेला आहे. तुम्हाला जर ह्या रेसिपी बघायच्या असतील तर चॅनलवर आहे. लोणचं बनवण्याकरिता किती मसाला वापरायचा, कसा वापरायचा ते पण ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. अशी पद्धत वापरून हे लोणचं जास्त दिवसच टिकतं. तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा. नमस्कार, मी ज्योतिष किचनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आवळ्याचं लोणचं बनवण्याकरिता मी इथे 1/2 किलो इतकी आवळे घेतलेली आहे. अशी छान अशी टवटवीत आवळी बघून घ्यायची, मोठे मोठे बघून घ्यायचे. 1/2 किलो प्रमाणामध्ये 9 ते 10 इतके आवळे येतात. आपल्याला सर्वात आधी आवळे मिठाच्या पाण्यामध्ये भिजून ठेवायचे आहे एक 5 मिनिट इतके. अर्धा चमचा इतकं मीठ टाकलेलं आहे. त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं. संपूर्ण आवळे मिठाच्या पाण्यामध्ये एक 5 मिनिट आपण असेच ठेवणार आहोत. स्वच्छ निघतात. किंवा तुमच्याकडं जर चुना असेल, चुना टाकला तरीही चालतो. 5 मिनिटानंतर आवळी आपली पाण्यामध्ये छान स्वच्छ झालेली आहेत. पाण्यामधून काढून घ्यायची. कॉटनच्या कपड्यामध्ये स्वच्छ अशी कोरडे करून घ्यायचे. अजिबात त्याला पाण्याचा अंश राहायला नाही पाहिजे. छान अशी कोरडे करून घ्यायचे आहेत. छान कोरडे करायचे म्हणजे आपले लोणचंही वर्षभर छान टिकतं. या पद्धतीने मी सर्व आवळे असेच कोरडे करून घेणार आहे. सर्व आवळे मी इथे कोरडे करून घेतले. आपल्याला आवळा चिरून घ्यायचा आहे. हे आवळ्याचं लोणचं कोणी आवळे त्याला वाफवून घेतात. त्यानंतर हा मसाला आपण जो आता मसाला करणार आहे ना, तो मसाला त्यामध्ये ह्या पद्धतीनेच टाकतात. पण ते जास्त दिवस टिकत नाही, त्याला लगेचच बुरशी येते. पण अशा पद्धतीने केलं ना छान वर्षभर टिकतं, छान मुरतं ते. आणि आवळा खाण्यासाठी चांगलाच असतो पोटासाठी. हिवाळ्यामध्ये जास्त आवळे भेटतात. तर ह्या अशा पद्धतीने नक्की तुम्ही करून बघा. मी ह्या आवळ्याच्या अशा खापा करून घेणार आहे छोट्या-छोट्या. छान अशा छोट्या-छोट्या करायच्या म्हणजे आवळ्याची फोड ही छान मुरते. आणि आपल्याला खायलाही सोपं जातं. मी ह्या पद्धतीने अशा छोट्या-छोट्या आवळ्याच्या कापा करून घेतलेल्या आहे. आवळा कसा हा कच्चा आहे त्यामुळे थोडा कापायला वेळ लागतो. जर याला वाफवून घेतलं तर लगेचच त्याच्या फोडी तयार होतात. सर्व आवळे मी असेच कापून घेणार आहे ह्या पद्धतीने. सर्व आवळे मी कापून घेतलेले आहे. अशा त्याच्या छोट्या-छोट्या फोडा केलेल्या आहेत. आता आपल्याला मसाला तयार करायचा आहे. मी ते 2 मोठे चमचे मोहरी घेतलेली आहे. ती पॅनमध्ये टाकली. 2 चमचे बडीशोप घेतलेली आहे. आपल्याला ही दोन्हीही मध्यम आचेवर एकदम कमी गॅस ठेवायचा आणि भाजून घ्यायचे आहे. हे लोणचं बनवण्याकरिता जास्त काही सामानही लागत नाही. अगदी कमी साहित्यामध्ये तयार होतं आणि चवीला तर अप्रतिम लागतं. मोहरी आणि बडीशोप छान भाजलेली आहे. एका ताटामध्ये आपण काढून घेऊया. मोहरी आणि बडीशोप थंड होईपर्यंत आपण लोणच्यासाठी जे तेल लागणार आहे ते ह्यामध्ये मी टाकून घेतलं. एक छोटी वाटी भरून तेल घेतलेलं आहे. त्यामधलं थोडंसं बाजूला ठेवलेलं आहे. ते गरम होईपर्यंत आपण मोहरी आणि बडीशोप बारीक करून घेऊया. या पद्धतीने मी ते बारीक करून घेतलेलं आहे. लोणचं बनवण्याकरिता आपला खार तयार झालेला आहे. तेलही आपलं छान गरम झालेलं आहे. त्यामध्ये मी एक अर्धा चमचा हिंग टाकला आणि आपण जो खार तयार केलेला आहे तो 1 चमचा टाकला. गॅस मी बंद केलेला आहे. गरम तेलामध्ये टाकलं आणि थोडं हलवून घेतलं त्याला. तळून घ्यायचं म्हणजे लोणच्यालाही छान चव येते. गॅस मी इथे बंदच केलेला आहे आणि संपूर्ण आपल्याला थंड होऊ द्यायचा आहे. जो आपण खार तयार केलेला आहे तो आवळ्यांमध्ये टाकून घ्यायचा. 2 चमचे इतकं मी लाल मिरची पावडर घेतलेली आहे तीही टाकायची. चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे. तरी 2 चमचे मीठ आहे हे. आणि आवळ्यांमध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे. मीठ थोडं जास्तच टाकलं तरी चालतं म्हणजे लोणचं आपलं जास्त दिवस टिकतं. छान असं खालीवर करून घ्यायचं. पूर्ण खार याला लावून घ्यायचं आहे.
आंब्याच्या लोणच्यासारखंच याला मुरायला थोडासा टाईम लागतो, पण खूप छान होतं. आणि लोणचं आपण जेव्हा तेल टाकतो ना, तर अधूनमधून दिवसातून एकदा तरी त्याला हलवून घ्यायचं, म्हणजे लोणचं खराब होत नाही. सर्व मी खार आवळ्यांना लावून घेतलेलं आहे. तेलही आपलं संपूर्ण थंड झालेलं आहे. अगदी थोडं पण ते कोमट नाही आहे. संपूर्ण थंड करायचं आणि मगच यामध्ये टाकायचं आहे. तुम्हाला जर तेल यामध्ये अजून टाकायचं असेल तर तरीही टाकू शकता. तेल टाकल्यानंतर छान लोणच्यांमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. मी जास्त प्रमाणामध्ये केलेलं नाही आहे, तर हे लोणचं लगेचच संपतं. चवीला तर खूप छान होतं अशा पद्धतीने केल्यानंतर. छान खालीवर करून घ्यायचं. तेल पूर्ण आवळ्याला लागलेलं पाहिजे. संपूर्ण मी ते मिक्स करून घेतलेलं आहे. आपलं आवळ्याचं लोणचं छान तयार झालेलं आहे. 10 मिनिटांनी बघू शकता तेला त्याच्यावर छान दिसायला लागलेलं आहे. आणि मी ते काचेची बरणी घेतलेली आहे, ती कोरडी केली छान आणि तव्यावर थोडासा हिंग टाकून गरम केली. मगच लोणचं त्यामध्ये टाकायचं, कोरड्या बरणीतच टाकायचं. बरणीमध्ये आपण लोणचं भरून ठेवणार आहोत. माझ्याकडं छोटी बरणी होती, त्यामध्ये मी भरून ठेवणार आहे. लोणचं शक्यतो काचेच्या बरणीतच ठेवायचं, म्हणजे ते छान टिकतं, खराब होत नाही. आणि अधूनमधून हलवायचं, म्हणजे वर्षभरही छान टिकतं. तर आजची आवळ्याची लोणच्याची रेसिपी आवडली असेल तर ज्योतिष किचन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. लाईक केल्यानंतर हाईप येतं, हाईप करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. आणि हो, हा व्हिडिओ कुठून बघत आहात नक्की कमेंटमध्ये कळवा. संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.